तेन तस्मै श्री गुरुवे नमः. ज्यांनी मॅडम अज्ञानरूपी अंधकाराने अंध झालेल्या जीवांचे आज करू ना. ज्यांनी आपल्या ज्ञानरूपी अंजन शलाकेने आपल्याला दृष्टी प्रदान केली, अशा श्री गुरूंना आदरपूर्वक नमन करून उपस्थित सन्माननीय तालुका क्रीडाधिकारी श्री महेश तांबे सर, डॉक्टर निलेश महाजन सर, डॉक्टर भक्ती महाजन मॅडम आणि सर्वांचे मी शब्दसंग्रहाने स्वागत करते. स्वागतम, शुभ स्वागतम. जीवन विद्या योग आयुर्वेद फाउंडेशन बारामती व जिल्हा क्रीडा संकुल बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग शिबिरास आज आपण सुरुवात करत आहोत. जीवन विद्या योग आयुर्वेद फाउंडेशन डॉक्टर निलेश महाजन सर, डॉक्टर भक्ती महाजन मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 15 ते 20 वर्षांपासून योग आणि आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसाराचे काम होत आहे. 2 वर्षांपूर्वी आपल्या इन्स्टिट्यूटला मिनिस्ट्री ऑफ आयुष आणि योगा सर्टिफिकेशन बोर्डची मान्यता मिळालेली आहे. डॉक्टर निलेश महाजन हे बारामतीमध्ये आयुर्वेद आणि योगोपचार तज्ञ म्हणून गेल्या 15 ते 20 वर्षांपासून कार्यरत आहेत. बारामती सारख्या ग्रामीण भागात योगशास्त्रात पीएचडी करणारे ते प्रथम आहेत. यासोबतच डॉक्टर महाजन सर यांनी योगशास्त्राचा सखोल अभ्यास करून या विषयामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले असून यूजीसी नेट परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. बारामती सारख्या ग्रामीण भागामध्ये योग विषयाचे शास्त्रोक्त ज्ञान देण्यासाठी आणि योग आयुर्वेद शास्त्रामध्ये संशोधनासाठी त्यांनी बारामती पहिल्या योग महाविद्यालयाची स्थापना केली आहे. योग शिक्षक प्रशिक्षण, योग विषयात MA तसेच आयुष मंत्रालयातर्फे घेण्यात येणाऱ्या योग परीक्षांचे प्रशिक्षण ते याद्वारे राबवतात. आतापर्यंत 500हून अधिक विद्यार्थ्यांना त्यांनी प्रशिक्षित केले आहे. त्यांचे बरेच विद्यार्थी आता योगाचा प्रचार आणि प्रसार करत आहेत. चालू करू. ठीक आहे, आपण हळूहळू सुरुवात करूयात योगाच्या आपल्या सेशनला, कारण की प्रॅक्टिकल पार्ट फार महत्वाचा आहे. पण तत्पूर्वी आपले सर्वांचे लाडके नेते आदरणीय दादा यांचं आकस्मिक निधन झालं, त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि आपल्या शिबिराला आपण सुरुवात करू. सगळ्यांनी 2 मिनिटं उभं राहायचं आहे. डोळे बंद करायचे आहेत. हरिओम. डोळे उघडायचे सर्वांना. आपण आज योग साधनेला सुरुवात करूयात. खर तर आंतरराष्ट्रीय योग दिन हा 21 तारखेला आहे, पण सगळ्यांना योगाची ओळख व्हावी, नुसता योग दिवस 1 दिवसापुरता मर्यादित राहायला नको, तो पूर्ण 365 दिवस व्हावा या दृष्टिकोनातून आपण हे 7 दिवसाचं शिबिराचं आयोजन केलंय. खरं तर तुमच्यासाठी हे 5 दिवसाचं शिबिर आहे, पण तुमच्या या सगळ्यांमधलेच काही लोक 365 दिवस इथं उपस्थित असतात आणि इथं योगा करत असतात, बरोबर, आणि त्यांना त्याचा चांगला फायदा होतो. कारण की योग हे फक्त व्यायाम प्रक्रिया नाहीये, तर ती आपल्या स्वतःचा शोध घेण्याची एक प्रक्रिया आहे, जी शरीरापासून सुरू होते आणि संपते आपल्या आत्म्यापर्यंत. ठीक आहे, त्यामुळे क्रमाक्रमाने हे आपल्याला शिकायचं आहे. आणि हा जेव्हा प्रवास आपला चालू असतो शरीरापासून मनापर्यंत, मनापासून आत्म्यापर्यंत, तेव्हा आपोआपच आपल्याला काय होतं, शारीरिक आरोग्याचा लाभ होतो. आजचे जे आयुष मंत्रालयाची थीम आहे, म्हणजे योगा डेची थीम जी आहे ती आहे हेल्दी एजिंग. हेल्दी एजिंग म्हणजे जसं जसं आपलं वय वाढत जातं तसं तसं आपल्याला काय होतं, वेगवेगळ्या प्रकारचे आजार सुरू होतात, बरोबर.
मग ते आजार न होता, वय तर वाढत गेलंय परंतु आपल्याला कोणत्याही प्रकारचे आजार होऊ नये त्यासाठी आपण काय काय केलं गेलं पाहिजे, किंवा जे काही आजार होतील त्याची तीव्रता कशा प्रकारे आपण कमी करू शकतो, तर ते योगाच्या माध्यमातून आपण कमी करू शकतो. तर ते कसं योग साधना करायची त्याची माहिती आपण आज इथे घेणार आहोत. आणि आजपासून पुढच्या 21 तारखेपर्यंत हे शिबिर आपलं राहणार आहे. त्याच्यामध्ये आपण टप्प्याटप्प्याने वेगवेगळे आसनं, त्याच्यानंतर वेगवेगळे प्राणायाम असे घेणार आहोत की जेणेकरून तुम्हाला त्याची इत्यंभूत माहिती होईल आणि तुम्हाला त्याचा फायदा होईल. आणि हे आम्ही करण्याचं कारण म्हणजे आमची जी इन्स्टिट्यूट आहे ती मिनिस्टर ऑफ आयुषशी संलग्नित आहे. मिनिस्टर ऑफ आयुषचे जे काही कार्यक्रम होतात तर ते आपल्या इन्स्टिट्यूटला आपण रन करत असतो की जेणेकरून सामान्य माणसांपर्यंत असे आरोग्यविषयक जे काही उपक्रम असतात ते पोहोचतील. ठीक आहे, तर आपण अधिक वेळ न दवडता सुरुवात करूयात आपल्या मेन कार्यक्रमाला. पहिल्यांदा सुरुवात आपल्याला करायची आहे वॉर्मअप पासून. ठीक आहे, त्यामुळे दोन्ही पाय जवळ करायचे आहेत, मान करायचे आहे सरळ, दोन्ही हात ध्यान मुद्रेमध्ये ठेवायचे आहेत आणि आता दोन्ही हात आपल्याला कडेनी वरती करायचे आहेत. करूयात. एक, दोन्ही हात कडेनी वरती करायचे आहेत, दोन्ही हातांचे दंड कानाला लावायचे, मान करायची सरळ, नमस्कार मुद्रेमध्ये हात करायचे आहेत, खाली दोन. ठीक आहे, अगदी सोप्यापासून आपण सुरुवात करणार आहोत आणि नंतर हळूहळू आपल्याला त्याची मदत होणार आहे पुढे पुढे ऍडव्हान्स प्रॅक्टिस करायला. बरोबर. आम्ही गमतीने म्हणतो की योगा केल्याने काय होतं, तर योगा केल्यामुळे आपल्याला आपल्या शरीरातील स्नायूंची ओळख होते. ती स्नायूंची ओळख आपण करू. जे कोणी नवीन असतील त्यांना ती स्नायूंची ओळख नक्की होईल, पण जे रेग्युलर आहेत त्यांना कदाचित नाही होणार. ठीक आहे, परत एकदा करायचं आहे. दोन्ही हात ध्यान मुद्रेमध्ये कडेने हात वरती करायचे. एक, हात वर, नमस्कार मुद्रेमध्ये हात खाली, दोन. परत एकदा. एक, हात वरती, दोन, हळूवार हात खाली. परत श्वास आतमध्ये घेत हात वरती करायचे. एक, श्वास आतमध्ये, दोन, श्वास बाहेर. परत एकदा. एक, श्वास आतमध्ये आणि दोन, श्वास बाहेर. ठीक आहे, आता नमस्कार मुद्रेमध्ये हात वरती करायचे आणि कडेने खाली करायचे. करूयात. एक, नमस्कार मुद्रेमध्ये हात वर, दोन, कडेने खाली. परत एकदा. एक, हात वरती, दोन, कडेने हात खाली. परत श्वासासोबत करायचं आहे. एक, श्वास आतमध्ये हात वर, दोन, श्वास बाहेर आणि हात खाली. पुन्हा एकदा. एक, श्वास आतमध्ये, दोन, श्वास बाहेर. ठीक आहे, आणि बऱ्याच लोकांना असं वाटत असतं की योगा करणं म्हणजे जे आपण पुस्तकामध्ये बघतो, डोकं गुडघ्याला लावणं, पाय मागून घ्यायचं, डोक्याला लावायचं, असं केलं तरच आपल्याला फायदा होईल. पण असं नसतं. सोप्या सोप्या हालचाली केले तरी सुद्धा आपल्याला योगाचा फायदा होतो. तर तेच आपण पाहणार आहोत. दोन्ही हात परत वरती करायचे आहेत, हाताचे पंजे पाठीमागे करायचे आहेत आणि हात कोपरांमध्ये वाकवायचे आणि पाठीवरती ठेवायचे. करूयात. एक, हात पाठीवर ठेवायचे, मान करायचे सरळ, परत सरळ व्हायचं. दोन, हात करायचे आहेत सरळ. पुन्हा. एक, दोन, परत. एक, दोन, एक, दोन, एक, दोन, एक, दोन आणि हात करायचे आहेत खाली. त्याच्यानंतर दोन्ही हात आता कमरेवरती ठेवायचे आहेत. आता थोडं बॅलन्सिंग करूयात आपण. आता काय करायचं, आपल्याला डावा पाय सरळ पुढे करायचा आहे. एक, पायाचा पंजा खाली खेचायचा आहे आणि पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे, मागे घ्यायचं आहे. दोन. ठीक आहे, सिंपल हालचाल करायची आहे. एक, दोन, एक, दोन, एक, दोन. आता श्वासावरती करा. एक, श्वास आतमध्ये, दोन, श्वास बाहेर. एक, श्वास आतमध्ये, दोन, श्वास बाहेर. परत पाय सरळ. एक, श्वास आतमध्ये आणि पाय करायचा आहे खाली, दोन, श्वास बाहेर. परत उजवा पाय पुढे करायचा आहे. एक, दोन, एक, दोन, एक, दोन, एक, दोन, एक, दोन, एक, दोन. श्वासावरती. एक, श्वास आतमध्ये, दोन, श्वास बाहेर. एक, श्वास आतमध्ये, दोन, श्वास बाहेर. परत एक, श्वास आतमध्ये आणि पाय खाली, दोन, श्वास बाहेर. ठीक आहे, सिंपल आहे. हळूहळू आपण त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार करूया.
दोन्ही हात आता वरती करायचे आहेत. परत दोन्ही हाताने आपले कोपरे पकडायचे आहेत. डाव्या हाताने उजव्या हाताचा कोपरा, उजव्या हाताने डाव्या हाताचा कोपरा पकडायचा आहे आणि आपल्याला डाव्या बाजूला वळायचं आहे. 1, परत सरळ व्हायचं आहे. 2, उजवीकडे वळायचं आहे. 1, 2, परत डावीकडे. 1, 2, उजवीकडे. 1, 2, आता डावीकडे आपल्याला वाकायचं आहे. 1 म्हणजे आपल्या छातीच्या कडेच्या स्नायूंना ताण देता येईल आपल्याला. 2, उजवीकडे वाकायचं आहे. 1, 2, पुन्हा डाव्या बाजूला. 1, 2, उजवीकडे. 1, 2, आता हात करायचे आहेत सरळ आणि कडेने हात करायचे आहेत खाली. आता दोन्ही हात पुढे करायचे आहेत. बोटांना ताण द्यायचा आहे आपल्याला आणि श्वास आतमध्ये घेत दोन्ही हातांची मुठी बंद करायच्यात आणि परत सरळ करायच्यात. ठीक आहे, करूयात. 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2. आता दोन्ही हातांची मुठी बंद करायच्या आणि मनगट गोल फिरवायचे आहेत. 1, 2, 3, 4, 5 विरुद्ध दिशेने. 1, 2, 3, 4 आणि 5. ठीक आहे, बोट सरळ करायचे आहेत. हाताचे पंजे आकाशाकडे करायचे. आता हात कोपरामध्ये वाकवायचे आणि खांद्यावरती ठेवायचे. करूयात. 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2. आता हाताचे पंजे जमिनीकडे आणि हात करायचे आहे खाली. ठीक आहे, दोन्ही हाताने आता कमरेला सपोर्ट द्यायचा आहे. दोन्ही पायामध्ये थोडंसं अंतर घ्यायचं आपल्या खांद्याने एवढं. ठीक आहे, आणि श्वास आतमध्ये घेत आपल्याला मागे झुकायचा आहे आणि श्वास बाहेर सोडत पुढे आपल्याला वाकायचा आहे. तर यात 1 श्वास आतमध्ये आणि मागे, 2 श्वास बाहेर आणि पुढे. परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. पुढे वाकायचं आहे. पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण द्यायचा आहे आणि पुढे वाकताना कमरेमध्ये शक्यतो वाकायचं नाहीये. खुब्यातून आपल्याला पुढे झुकायचा प्रयत्न करायचा आहे. परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. ज्यांना अगदीच हालचाल जमत नसेल त्यांनी श्वासावरती करा. श्वासावरती केलं तरी आपल्याला फायदा होतो. परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. थांबायचे आता 10 सेकंद. मी 10 काउंट म्हणणार आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. परत हळूवार सरळ व्हायचं आहे आणि मान करायचे सरळ. दोन्ही हात पुढे करायचे आहेत आता आणि आपल्याला डावीकडे वळायचं, नंतर उजवीकडे वळायचं. असं डावीकडे वळायचं, नंतर उजवीकडे वळायचं. पाठीला पीळ द्यायचं थोडक्यात. करूयात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. ठीक आहे, हळूवार सरळ आणि हात खाली. ठीक आहे, पूर्ण आपल्या शरीराला, आपल्या स्नायूंना, सांध्यांना आपल्याला काय करायचं आहे, ऍक्टिव्हेट करायचं आहे, जेणेकरून आपण पुढे जी योगासनं करणार आहोत तर ते चांगल्या पद्धतीने करता येतील. त्यामुळे हे जे काय आपण घेतोय ते पहिल्यांदा सूक्ष्म व्यायाम म्हणतात, ज्याला योगिक भाषेमध्ये छोटे छोटे जे जॉईंट असतात, छोटे छोटे जे मसल्स असतात, त्या डीप मसल्स असतात, त्यांना आपल्याला काय करायचं आहे, स्टिम्युलेशन द्यायचं आहे. परत दोन्ही हात कडेने वरती करायचे. 1 हात कोपऱ्यांमध्ये न वाकवता बोटांना ताण देऊन वरती करायचे. पूर्ण शरीराचं आपल्याला नियंत्रण करायचं आहे. हाताचे पंजे आकाशाकडे करायचे आहेत. पायामध्ये अंतर आहे. आता आपल्याला असंच हात कोपऱ्यांमध्ये न वाकवता डावीकडे झुकायचं आहे. 1 डावीकडे झुकायचं आहे, परत सरळवायचं आहे. 2 परत उजवीकडे झुकायचं आहे. 1 हात कोपऱ्यातून सरळ राहतील. 2 परत डावीकडे. 1 2 उजवीकडे. 1
दो, परत एकदा डाव्या बाजूला एक, छातीचा पिंजरा, दोन्ही खांदे आणि पाय एका रेषेत राहतील. दोन, परत उजवीकडे एक, दोन, आणि सगळ्यांनी हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. आता हे करत असताना बऱ्याच वेळा सगळेजण कसे करतात, असे करतात. ठीक आहे. तर आपल्याला असं वाकायचं नाहीये. ठीक आहे. हा खांदा आणि हा खांदा सरळ ठेवायचा. ठीक आहे. हळूहळू त्याच्यामध्ये आपल्याला बदल करता येईल. आपल्या शरीराचं नियंत्रण, आपल्या स्नायूंचं नियंत्रण महत्वाचं आहे. ठीक आहे. आता सर्वांनी या बाजूला चेहरा करा आणि दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं साधारणतः 4 फूट. दोन्ही पायामध्ये साधारणतः 4 फूट अंतर आपल्याला घ्यायचं आहे. दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये घ्यायचे आहेत आणि फक्त उजव्या हाताने डाव्या पायाला आणि डाव्या हाताने उजव्या पायाला आपल्याला स्पर्श करायचा आहे. करूयात. उजव्या हाताने डाव्या पायाला, डाव्या हाताने उजव्या पायाला. एक, परत पूर्ण सरळ व्हायचं. दोन, वर यायचं. परत एक, दोन, एक, दोन, एक, दोन, एक, दोन, एक. पाय शक्यतो गुडघ्यांमध्ये वाकवायचे नाहीत. दोन, परत एक, दोन, एक, दोन, एक, दोन, एक, दोन, आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. दोन्ही पाय जवळ करायचे आहेत आणि आता दोनही हात आपल्या गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत असे. ठीक आहे. जेणेकरून पाठीचा कणा सरळ राहील आणि दोन्ही हात गुडघ्यांवरती राहतील. ठीक आहे. आणि दोनही गुडघे डावीकडून उजवीकडे गोल फिरवायचे आहेत. एक, दोन, तीन, चार आणि पाच. परत विरुद्ध दिशेने एक, दोन, तीन, चार आणि पाच. ठीक आहे. हळूहळू सरळ व्हायचं आहे आणि आता सर्वांनी खाली बसायचं आहे. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे. ज्यांना पद्मासन जमत आहे त्यांनी पद्मासन करा. ज्यांना पद्मासन जमत नसेल त्यांनी साधी मांडी घालून बसलं तरी सुद्धा चालू शकत आहे. ज्यांना पूर्ण नसेल जमत त्यांनी अर्ध पद्मासन करा. म्हणजे डावा पायाचा पंजा उजव्या पायाच्या मांडीवर. सिंपल. दोन्ही हात गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत. डोळे बंद ठेवायचे आहेत. लक्ष श्वासावरती द्यायचं आहे. योग म्हणजे शरीराला आपल्याला वाकवायचं नाहीये, तर शरीरावरती नियंत्रण करायचं आहे आणि शरीराच्या माध्यमातून श्वासावरती, श्वासाच्या माध्यमातून मनावरती आणि मनाच्या माध्यमातून आपल्या आत्म्याची जाणीव आपल्याला करून घ्यायची आहे. त्यामुळे योग हे आपल्या आत्मानुभूतीचं साधन आहे. त्यामुळे डोळे बंद करून लक्ष श्वासावरती केंद्रित करायचं आहे. पाठीचा कणा आपल्याला ताठ ठेवायचा आहे आणि हे योगशास्त्र ज्यांनी आपल्यापर्यंत सूत्रबद्ध पद्धतीने पोहोचवलं त्या महर्षी पतंजली यांचं स्तवन करून, प्रार्थना करून आपल्याला आपल्या योगाभ्यासाची सुरुवात करायची आहे. त्यासाठी सर्वांनी दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये घ्यायचे आहेत. दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये घ्यायचे आहेत आणि आपल्याला प्रार्थना म्हणायची आहे. मी म्हणणार आहे, माझ्या मागे सर्वांनी प्रार्थना म्हणायची. जेवढं तुम्हाला शक्य आहे तेवढ्या प्रमाणात. संस्कृत मध्ये ही प्रार्थना आहे. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोतं प्रवरं मुनीनां पतंजलिं प्राञ्जलिलानतोऽस्मि. हरि ओम. डोळे उघडायचे आहेत आणि आता दोन्ही हात आपले नमस्कार मुद्रेमध्येच ठेवायचे आहेत आणि आपल्याला आसनांना सुरुवात करायची. सगळ्यात सोपं आणि खूप महत्वाचं आसन ज्याने आपल्या फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते आणि पाठीच्या कण्यासाठी उपयुक्त असं
पर्वतासन. दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये वरती घ्यायचे आहेत. दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये वर. दोन्ही हातांचे दंड कानाला लावायचे आहेत. मान सरळ ठेवायची आहे. ठीक आहे. जे अगदीच सुरुवातीला करत असतील, पहिल्यांदा करत असतील, त्यांच्या लक्षात येईल की पाठीच्या स्नायूंना ताण पडतोय. हात कानाच्या मागे घ्यायचे, कोपऱ्यातून सरळ करायचे आहेत. परत नमस्कार मुद्रेमध्ये हात करायचे आहेत, खाली 2. ठीक आहे, अगदी सिंपल. ज्यांना अगदीच खाली बसून करतात नाही ते खुर्चीवर बसून सुद्धा हे आसन चांगल्या पद्धतीने करू शकतात. परत एकदा 1 हात वर. हे नंतर आपण श्वासावरती सुद्धा करणार आहोत. आणि आपल्याला आता काय करायचं आहे, हात तसेच कोपरातून सरळ ठेवायचे, डावीकडे वाकायचं आहे 2. परत सरळ व्हायचं 1. उजवीकडे 2. हात कोपरात वाकू द्यायचे नाहीत. परत 1. परत डाव्या बाजूला 2. परत सरळ 1. उजवीकडे 2. परत सरळ व्हायचं 1. आणि नमस्कार मुद्रेमध्ये हात करायचे आहेत खाली 2. ठीक आहे, सिंपल आहे. पर्वतासन नंबर 1 केलं आपण. नंतर डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला वागतो ते पर्वतासन नंबर 2. आता दोन्ही हात मागे करायचे आहेत. खांदे आपल्याला मागे रोल करायचे आहेत. मान सरळ. आता डावीकडे झुकायचं आहे. आपल्या हनुवटी टेकवायची डाव्या पायाच्या गुडघ्याला. तर यात 1 हनुवटी टेकवायची आहे डाव्या पायाच्या गुडघ्याला. परत सरळ व्हायचं आहे 2. परत उजव्या बाजूला 1 2. परत एकदा डावीकडे 1. खूप सिंपल आहे. आपल्या पोटाच्या स्नायूंवरती याचा ताण दाब पडला पाहिजे, याकडे लक्ष द्यायचं आहे. आणि परत सरळ व्हायचंय 2. परत उजवीकडे 1. आपल्या खुब्याचा जो सांधा असतो तर त्याच्यासाठी अत्यंत उपयुक्त. परत सरळ व्हायचंय 2. आता दोन्ही हात करायचे आहेत बाजूला. आता सिंपल करूया. दोन्ही हात कडेने वरती करायचे आहेत. 1. दोन्ही हातांची बोट गुंफवायचे आहेत. हाताचे पंजे आकाशाकडे करायचे आहेत. दंड कानाला, मान सरळ आणि पाठीचा काना ताठ. या स्थितीमध्ये थांबायचं आहे. आणि आता हात सरळ करायचे परत आणि कडेने हात खाली करायचे 2. ठीक आहे. आता काय करायचं, सर्वांनी दोन्ही पाय सरळ करायचे आहेत. डावा पाय सरळ आणि उजवा पाय सरळ करायचा आहे. ते खाली ठेव, खाली ठेव. ओके, डावा पाय सरळ, उजवा पाय सरळ करायचा आहे. पायाचे पंजे स्वतःकडे खेचायचे. ठीक आहे. आणि आपल्याला आता काय करायचं आहे, नेहमी आपण पायाचा वापर करत असतो पण मांडीच्या स्नायूंचा वापर आपण फार करत नाही. तर आपल्याला काय करायचं आहे, डावा पाय गुडघ्यात न वाकवता असा वर उचलायचा आहे 30 अंशांपर्यंत आणि 10 सेकंदांसाठी धरून ठेवायचं. ठीक आहे. परत खाली करायचं म्हणजे तुम्हाला तुमच्या मांडीच्या स्नायूंची जाणीव होईल. करूया. डावा पाय गुडघ्यात न वाकवता वर उचलायचा आहे. 1. धरून ठेवायचं 10 सेकंद. 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. उजवा पाय आपल्याला वर उचलायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. ठीक आहे. परत एकदा डावा पाय वर उचलायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. उजवा पाय 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. ठीक आहे. पाठीचा काना ताठ ठेवायचा आहे, मान सरळ. आणि आता डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. डावा पायाची टाच जननेंद्रिय आणि गुदमार्ग यांच्या मध्ये लागेल अशी ठेवायची आहे. आपण त्यांना जानुशीर आसन. ठीक आहे. जो पाय सरळ आहे तुमचा म्हणजे उजवा पाय तो पूर्ण सरळ ठेवायचा. दोन्ही हात बाजूला करायचे आहेत आणि श्वास आतमध्ये घेत हात करायचे आहेत वरती. तर यात 1 श्वास आतमध्ये हात वर आणि आपल्याला पुढे झुकायचं. 2 श्वास बाहेर आणि पुढे. परत एकदा 1 श्वास आतमध्ये, जेवढं शक्य तेवढं पुढे वाकायचं. 2 श्वास बाहेर. परत 1 श्वास आतमध्ये आणि हात करायचे आहेत
खाली, 2 श्वास बाहेर. परत डावा पाय सरळ करायचा आहे आणि उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. ठीक आहे. पुन्हाच हेच सेम दोन्ही हात कडेने वरती करायचे. एक हात वर, पूर्ण पाठीला ताण मिळाला पाहिजे आपला. हात कोपरातून सरळ आणि पुढे झुकायचं. 2 श्वास बाहेर आणि पुढे. परत सरळ व्हायचं. 1 श्वास आतमध्ये, परत पुढे. 2 श्वास बाहेर. पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना आपल्याला ताण देता आला पाहिजे. परत हात वरती. 1 श्वास आतमध्ये आणि हात करायचे आहेत खाली. 2 श्वास बाहेर. ठीक आहे. परत पाय करायचा सरळ उजवा. परत एकदा डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. डावा पायाची टाच जननेंद्रिय आणि गुदमार्ग यांच्या ठिकाणी लावायचे, जिथे आपल्या शरीरामध्ये मूलाधार चक्र असतं. ठीक आहे. दोन्ही हात कडेने वरती करायचे. आता 1 श्वास आतमध्ये, हात वर आणि हात वरती करून आपल्याला थांबायचंय 10 सेकंद. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. पुढे झुकायचं. आता 2 दोन्ही हातांनी पायाच्या अंगठ्याला स्पर्श करायचा आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी उभ्यातून पुढे झुकायचं आणि डोकं गुडघ्याला टेकवायचा प्रयत्न करायचा. परत हात वरती. 1 श्वास आतमध्ये, हात वर आणि हात करायचे आहेत खाली. 2 श्वास बाहेर. परत डावा पाय सरळ करायचा आहे. उजवा पाय आपल्याला गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. परत सेम करायचं. दोन्ही हात कडेने वरती. 1 आणि 10 सेकंद आपल्याला थांबायचं आहे. 1 2. इथे पाठीचा कणा तुम्हाला ताठ ठेवायचा आहे. अगदी असं बसायचं नाहीये, तर ताठ बसण्याचा प्रयत्न. 6 7 8 9 10. परत पुढे झुकायचं आहे. दोन्ही हाताने पायाच्या अंगठ्यांना स्पर्श करायचा आहे. परत हात वरती करायचे. 1 श्वास आतमध्ये आणि हात करायचे आहेत खाली. 2 श्वास बाहेर. ठीक आहे. आता दोन्ही पाय सरळ आपल्याला करायचे आहेत आणि सर्वांनी वज्रासनामध्ये बसायचं आहे. डावा पाय डाव्या बाजूने मागे घ्यायचा आहे. उजवा पाय उजव्या बाजूने मागे घ्यायचा आहे आणि आता गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे. ठीक आहे. गुडघ्यांवरती आपल्याला उभं राहायचं आहे. गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे. दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा आहे आणि आपल्याला श्वास आतमध्ये घेत मागे झुकायचं आहे. तर या दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट, दोन्ही हात कमरेवर ठेवायचे आणि मागे झुकायचं आपल्याला. तर 1 श्वास आतमध्ये आणि मागे, 2 श्वास बाहेर आणि सरळ. पुन्हा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. हात करायचे बाजूला. आता दोन्ही हात वरती करायचे आहेत. दोन्ही हात वरती. दोन्ही हातांचे दंड कानाला लावायचे आहेत. पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. मान सरळ. आणि आता काय करायचं, फक्त मान वरती करायची आणि अशी मागे टाकायची आहे. सिंपल आहे. मान वर करायची, मागे बघायचं आहे. 1 वर पाहायचं आहे, सॉरी वर पाहायचं आहे. गळ्याच्या स्नायूंना ताण द्यायचा आहे. आपले जे थायरॉइड ग्रंथी आहे त्याला ताण द्यायचा आहे. परत मान करायची सरळ. 2 हात वरच राहतील, हात खाली करायचे नाहीत. परत मान मागे. 1 थायरॉइड ग्रंथींचा त्रास असेल त्यांनी हे करायचं आहे. 2 मान करायची सरळ. परत एकदा. 1 2 आणि हात करायचे आहेत खाली. परत सर्वांनी टाचेवरती बसायचे आहेत आणि दोनही पाय आपल्याला सरळ करायचे आहेत. आपण पायाचे पंजे दोन्ही सरळ करायचे. पायाचे पंजे स्वतःकडे, दोन्ही हात एकमेकांमध्ये गुंफवायचे आहेत आणि दोन्ही हात आपल्या पायाच्या अंगठ्यांवरती ठेवायचे आहेत आणि आपल्याला डावीकडून उजवीकडे गोल फिरायचं आहे. 1 हात कोपऱ्यामध्ये न वाकवता गुडघ्याच्या वरती हात येतील असं करायचं आहे. 2 डावीकडून उजवीकडे पोटाच्या स्नायूंवरती ताण पडला पाहिजे. 3 4 आणि 5. परत विरुद्ध दिशेने. 1 2 3 4
आणि 5. ठीक आहे, हळूवार सरळ व्हायचं आहे, मान करायची सरळ. आता नौका चालन करायचंय, दोन्ही हातांच्या मुठी बंद करायच्या, असं आपल्याला पुढे झुकायचं आणि मागे यायचं ना. पोटाच्या स्नायूंची ताकद आपल्याला वाढवण्यासाठी उपयुक्त. करूयात. 1, बोटांची पण हालचाल करायची आहे. 2, 3, 4 आणि 5. ठीक आहे, विरुद्ध दिशेने. 1, 2, 3, 4 आणि 5. ठीक आहे, हळूवार सरळ, पाठीचा कणा ताठ. आता दोन्ही पायामध्ये थोडस अंतर घ्यायचं आपल्याला. ठीक आहे, आज आपण फार बेसिक योगासनं करतो आहोत की जेणेकरून आपल्याला स्नायूंची ओळख होईल, शरीराची हालचाल होईल. ठीक आहे, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे. आता उजव्या हाताने डाव्या पायाला, डाव्या हाताने उजव्या पायाला स्पर्श करायचा आणि पूर्ण असं मागे पाहायचं. मागे पाहायचा प्रयत्न करायचा, जेणेकरून पाठीचा कणा आपला लवचिक होईल. करूयात. उजव्या हाताने डाव्या पायाला. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. सुरू ठेवायचं आहे. पाय गुडघ्यामध्ये न वाकवता करायचं आहे. 13, 14, 15, 16, 17, 18. पायाला स्पर्श करणं महत्वाचं आहे. 19 आणि 20. ठीक आहे, हळूवार सरळ, मान करायचे आहे सरळ. दोन्ही पाय जवळ करायचे, परत मान करायचे आहे सरळ. आता दोन्ही हातांचे कोपरे आपल्याला जमिनीला टेकवायचे आहेत. ठीक आहे, दोन्ही हातांचे कोपरे जमिनीला टेकवायचे. पाठीचा कणा ताठ. ज्यांना याही हालचाली किंवा हे आसनं काही अवघड वाटत असेल त्यांनी हळूहळू केलं तरी चालेल. मी 10 राऊंड करायला सांगतोय, तुम्ही 2-3 राऊंड केले तरी चालतील. ठीक आहे, आता काय करायचं, डावा पायाकडे लक्ष द्यायचं आहे आणि डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता आपल्याला गोल फिरवायचे आतून बाहेर. करूयात. 1, 2, 3, 4 आणि 5. पाय गुडघ्यामध्ये न वाकवणं हे महत्वाचं आहे, जेणेकरून आपल्या गुडघ्याच्या स्नायूंची ताकद वाढेल आणि जे काही थोडी गुडघेदुखी असते ते आपली कमी होणार आहे. परत विरुद्ध दिशेने. 1, डावा पाय विरुद्ध दिशेने गोल फिरवायचा आहे. 2, 3, मांडीच्या आतल्या स्नायूंची ताकद याच्यामुळे वाढणार आहे. 4 आणि 5. परत उजवा पाय गोल फिरवायचा आतून बाहेर. 1, 2, 3, 4 आणि 5. विरुद्ध दिशेने. 1, 2, 3, 4 आणि 5. ठीक आहे, हळूवार सरळ व्हायचं आहे. पायाचे पंजे स्वतःकडे खेचायचे आहेत. परत एकदा सगळ्यांनी वज्रासनामध्ये बसायचं आहे. डावा पाय डाव्या बाजूने मागे घ्यायचा आहे, उजवा पाय उजव्या बाजूने मागे घ्यायचा आहे आणि परत एकदा गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे. गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे आणि सिंपल आपल्याला करायचं, दोन्ही हात समोर. ठीक आहे, दोन्ही हात समोर ठेवायचे आहेत आणि श्वास आतमध्ये घेत हात वरती आणि श्वास आतमध्ये घेत हात खाली. मान सरळ ठेवायची, हात फक्त कानाच्या मागे जायचे, मान अशी मागे टाकायची नाही. सिंपल करतोय आपण, आज पहिला दिवस आहे त्याच्यामुळे. करूयात श्वासासोबत. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. एवढं जरी केलं तरी तुमच्या लक्षात येईल की अप्पर बॅकला आपल्याला ताण पडतोय. ठीक आहे, जी मानदुखी पाठदुखी असते ती याच्यामुळे कमी होणार आहे आणि फुफ्फुसांची कार्यक्षमता पण याच्यामुळे वाढते. करूयात. 1, 2 खोल श्वास घ्यायचा. 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2 आणि हात करायचे आहेत खाली. आता सर्वांनी टाचेवरती बसायचं आहे आणि पंजांवरती यायचं आहे. टाचेवरती बसायचं आहे, पंजांवरती आपल्याला यायचं आहे आणि उभं राहायचं आहे. ठीक आहे, आसनांचे एकूण 4 प्रकार असतात. उभे राहून आसनं, बसून आसनं, त्याच्यानंतर पाठीवर झोपून आणि पोटावर झोपून. आपण रुटीन जे आसनांची प्रॅक्टिस केली पाहिजे, तर प्रत्येक
स्थितीमधले आपल्याला 4 आसनं तरी कमीत कमी रोजच्या रोज प्रॅक्टिस मध्ये ठेवायचे आहेत, जेणेकरून आपल्या पाठीच्या मणक्याचं फॉरवर्ड बेंडिंग होईल, पाठीमागे आपण झुकू शकतो, बरोबर. आपल्या पाठीच्या मणक्याचं ट्विस्टिंग होतं, बरोबर. बॅलन्सिंग आपल्याला करता येतं. त्यामुळे प्रत्येक स्थितीतील आसनं आपल्याला करणं अपेक्षित आहेत. ठीक आहे. आता दोन्ही पायामध्ये खांद्याने एवढं अंतर घ्या, बोटांना ताण द्या. ठीक आहे. बऱ्याच वेळा आपले जे काही सांधे असतात छोटे छोटे, तर ते दुखतात, बरोबर. किंवा सकाळी उठल्यानंतर त्याच्यामध्ये स्टिफनेस जाणवतो आपल्याला. तर तो कमी करण्यासाठी सगळ्यात महत्वाचा उपाय काय? बोटांना ताण द्यायचा, बरोबर. बोट जेव्हा लूज असतात तेव्हा आपल्या मेंदूचं नियंत्रण त्याच्यावरती नसतं. पण जेव्हा तुम्ही बोटांना ताण देताय, ठीक आहे, दिसतंय माझं बोटांना ताण देतोय मी, हा जेव्हा ताण देता तेव्हा पूर्ण आपला ब्रेन याच्यामध्ये एंगेज असतो. तर बोटांना ताण द्या, कोपरे सरळ ठेवा आणि खांद्यांकडे लक्ष द्या. कोपरे न वाकवता बोटांना ताण तसाच ठेवून खांदे गोल फिरवायचे आहेत. 1 2 3 4 आणि 5. विरुद्ध दिशेने 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे. आता बोट लूज करायचे आहेत आणि मुठी बंद चालू करायच्या. तुमच्या लक्षात येईल की जो ताण पडतोय तर पूर्ण जे आपल्या नसा असतात किंवा जे स्नायू असतात तर ते कसे होतात, त्याच्यामुळे मोकळे होतात. ठीक आहे. हे आपण हात आता खाली करून केलं होतं, सेम करायचं आहे हात वरती करून. ठीक आहे. जेणेकरून काय होईल, हातातला सगळा रक्तपुरवठा शरीराच्या खालच्या दिशेने येईल, बरोबर. आणि त्याने आपल्याला फायदा होईल. हात वरती करा, कोपऱ्यातून सरळ कानाच्या मागे आणि परत बोटाला ताण द्या. एवढा ताण द्यायचा आहे की 2 मिनिटांनी जेव्हा इथलं रक्त सगळं खालच्या दिशेने प्रवाहित होईल तेव्हा आपल्याला पल्स जाणवले पाहिजे, आपल्या हृदयाचे ठोके आपल्याला इथं तळव्यावरती जाणवले पाहिजेत. एवढा ताण द्या. जाणवत नसतील तर ताण वाढवा, कोपरे सरळ ठेवा, ताण वाढवा. हळूहळू तुम्हाला जाणवायला लागेल. फक्त बोट लूज करू नका. बोट लूज करायचे नाहीत, बोटांना ताण द्यायचा आहे. पल्स जाणवली पाहिजे. आता तुम्हाला पल्स जाणवत असेल, जाणवते का? जाणवते ना? लगेच नाही जाणवत, आता जाणवत असेल थोड्या वेळाने. आणि मग नंतर काय करायचं आहे, आता बोट वाकवायची नाही. आता बोट वाकवायची नाहीत, फक्त हा जो ताण आहे तो रिलॅक्स करायचा आहे, बोट न वाकवता. तुमच्या लक्षात येईल की आपण ताण दिला होता, बरोबर. बोट सरळ आहेत पण ताण मी कमी केलेला आहे, बरोबर. परत एकदा आता ताण वाढवायचा आहे. 1 ताण वाढवा, कोपरे सरळ, बोटांना ताण. पल्स जाणवली पाहिजे आपली. आपल्याला पल्स जाणवते का? फील करा, डोळे बंद करा. शरीराची प्रत्येक हालचाल आपल्याला फील करता आली पाहिजे. त्यातलं महत्वाचं पल्स. परत बोट न वाकवता फक्त ताण कमी करायचा आहे आणि हळूवार आता हात खाली करायचे आहेत. आणि हात खाली केल्यावर परत काय होत आहे, रक्त तुमच्या हातामध्ये जाणार आहे. तर थोडस असं तुम्हाला वेगळं फिलिंग त्याच्यामध्ये येईल, ते अनुभवायचं आहे. ठीक आहे. म्हणजे जे छोटे छोटे सांधे असतात त्याला आपल्याला फायदा होणार आहे. सेम आपण अशीच परिस्थिती जेव्हा झोपून पाय वर करतो तेव्हा पायाची झाली पाहिजे. पायातलं सगळं रक्तपुरवठा आपल्या शरीराच्या वरच्या बाजूला जेव्हा जातो आणि जेव्हा आपण पाय खाली ठेवतो तेव्हा ते रक्त संचलन व्यवस्थित होऊन आपल्या जे काही व्हेरिकोज व्हेन्स असतात किंवा गुडघेदुखी, घोटेदुखी, बरोबर, किंवा पायाच्या पंजांना सूज येते, तर तो भाग याच्यामुळे कमी होणार आहे. ठीक आहे. अवघड आहे का? अवघड नाहीये, फक्त आपल्याला करायला पाहिजे की आपण करत नाही नेहमी. ठीक आहे. आता सेम त्यातलंच एक प्रकार ताडासन करूयात. दोन्ही पायामध्ये खांद्याने एवढं अंतर, दोन्ही हात वरती करायचे, दोन्ही हातांची बोट गुंफवायचे, हाताचे पंजे आकाशाकडे. ठीक आहे. मान सरळ, पाठीचा कणा ताठ. आता टाचा आपल्याला वरती करायच्या आहेत आणि बॅलन्स करायचा आहे. 1 श्वास आतमध्ये घे, टाच वरती करायची आहे, बॅलन्स करायचा आहे, परत टाच करायची खाली 2. ठीक आहे. 10 सेकंद थांबायचे आता आपल्याला टाचा वरती करूयात. 1 टाच वर, मान सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. टाच करायचे आहे खाली, हात करायचे आहेत सरळ आणि कडेने हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. आता सिंपल मानेची हालचाल करूयात आपण. दोन्ही हात कमरेवरती ठेवा, श्वास आतमध्ये घेत मान वर करायचे, श्वास बाहेर सोडत
हनुवटी छातीला टेकवायची. ज्यांना मानेचा त्रास असेल, म्हणजे मान दुखणे किंवा सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस मानेचा असेल, तर फक्त मान पुढे करायची नाही, फक्त मागे करायची एकदा आणि फक्त सरळ करायची. ठीक आहे. तर यात एक श्वास आतमध्ये मानवर, 2 श्वास बाहेर हनुवटी छातीला टेकवायची आहे. ज्यांना मानेचा त्रास असेल त्यांनी छातीला टेकू नका हनुवटी. परत एक श्वास आतमध्ये मानवर. एवढं सिंपल प्रक्रिया आपल्या थायरॉइड ग्रंथींना स्टिम्युलेशन देणारी आहे, की जी आपल्या शरीरामध्ये सगळं मेटाबॉलिझम कंट्रोल करत असते. 2 श्वास बाहेर हनुवटी छातीला. परत एक श्वास आतमध्ये मानवर, 2 श्वास बाहेर हनुवटी छातीला टेकवायचे आहे. आता मान सरळ करायचे, श्वास आतमध्ये घेत आणि मान वळवायचे डाव्या बाजूला. एक, मान डाव्या बाजूला वळवायचे आहे. परत सरळ व्हायचंय 2. परत उजव्या बाजूला 1, 2. परत डावीकडे 1, 2. परत उजवीकडे 1, 2 आणि हात करायचे आहेत खाली. पुढचं आसन करणार आहोत आपण उत्कट आसन. आपल्या गुडघ्याच्या स्नायूंसाठी आणि पाठीच्या स्नायूंचं टोनिंग व्हायला या आसनाचा फार चांगला उपयोग होतो. थोडस लक्ष द्यावं लागतं या आसन करताना, थोडस ताण पडतो. फक्त एकदा बघून घ्या, मी कसं करायचं ते दाखवतो. दोन्ही हात खांद्याचे रेषेत ठेवायचे आणि पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे, मांडी करायची जमिनीला समांतर आणि परत सरळ व्हायचं. ठीक आहे, एवढं करायचं आहे. हे करत असताना महत्वाचं काय, तर आपले गुडघे आपल्या पायाच्या बोटांच्या पुढे जाऊ द्यायचे नाहीत. असं करायचं नाही. जेव्हा आपण आपले गुडघे पायाच्या बोटांच्या असे पुढे गेले की आपल्याला ताण पडतो घोट्यांवरती आणि त्याचा फायदा होत नाही, आपल्याला उलट असं नीट करता येत नाही. पण गुडघे आहेत तिथेच ठेवायचे आणि पाय गुडघ्यात वाकवायचे. ठीक आहे, थोडेसे पुढे जातात पण असं करायचं नाही. ठीक आहे, त्याच्याकडे लक्ष द्यायचं. करूयात. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत, मान सरळ आणि पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे, मांडी करायची जमिनीला समांतर. करूयात. एक, गुडघे आपले पायाच्या पंजाच्या पुढे जायला नको. 2, छान करते वा. परत एकदा. एक, व्हेरी गुड. हा, खुर्चीवर बसायचं थोडक्यात. 2, खुर्ची नसताना खुर्चीवर बसायचंय आपल्याला. आता आपण होल्डिंग करत नाहीये किंवा आसनं थांबायचे कुठे किंवा जास्त वेळ एका स्थितीमध्ये थांबायचं असं आपण करत नाहीये. हळूहळू ते सुद्धा आपण करूयात. परत एकदा. 1, 2 आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे, आता दोन्ही हात डोक्याच्या मागे. थोडस शरीराला चार्ज पण आपल्याला करायचं आहे. कोपरे मागे खेचायचे आहेत आणि आता आपल्याला डाव्या बाजूला वळायचं आहे. 1, 2 उजवीकडे वळायचं आहे. 1, 2 परत डावीकडे. 1, 2 उजवीकडे. 1, 2 परत डावीकडे वाकायचं आहे. 1, 2 उजवीकडे वाकायचं आहे. 1, 2 परत डावीकडे. 1, 2 उजवीकडे. 1, 2 आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे, हे करत असताना जेव्हा आपण डावीकडे वाका म्हणतो तेव्हा कमरेचा भाग स्थिर ठेवायचा. बरेच वेळा आपण कसं करतो, जेव्हा माहित नसतं किंवा आपल्याला लक्ष नसतं शरीराकडे, तेव्हा आपण कसं करतो, 1, 2 ठीक आहे, म्हणजे कंबरच हलवतो. ऍक्च्युअली तसं नाही करायचं, कंबर स्थिर ठेवायची आणि असं करायचं. ठीक आहे, दोघांमध्ये फरक आहे. दोघांमध्ये आपल्या अवेअरनेस मध्ये फरक आहे. आपला मेंदूचं जे काही कोऑर्डिनेशन असतं आपल्या स्नायूंचं आणि आपल्या मेंदूचं, तर ते याच्यामुळे वाढणार आहे. त्यामुळे लक्षात ठेवा आणि परत एकदा करा. दोन्ही हात डोक्याच्या मागे, कोपरे मागे, कंबर स्थिर ठेवायची. असं वाकायचं नाही. हे वेगळं आणि मी सांगतोय ते वेगळं. तर यात डावीकडे वाकायचं आहे. 1, 2 परत उजवीकडे. 1, 2 डावीकडे आता वळायचं, गोल फिरायचं आहे. 1, 2 उजवीकडे. 1, 2 आता श्वास आतमध्ये घेत टाच वरती करायचे. 1 टाच वर, मान सरळ. 2, 1, 2 1, 2
आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. ज्याप्रमाणे कॅनॉल असतो, अगदी पुण्यापासून आपल्या इंदापूर पर्यंत कॅनॉल आहे, बरोबर. आणि पुण्यापासून पाणी सोडलं की इंदापूर पर्यंत कधी कधी पोहोचतच नाही, कारण की कॅनॉल मध्ये भरपूर कचरा असतो, बरोबर, किंवा अडथळे असतात, कोणी कोणी मधूनच पाणी काढून घेतं, बरोबर. अशा बऱ्याच प्रक्रिया होतात. तसं आपल्या शरीरामध्ये सुद्धा आहे. आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या नाड्या असतात, तर त्या नाड्याचं शुद्धीकरण करणं हे महत्वाचं असतं. ते शुद्धी आपण अशा प्रकारे रेग्युलर जर का व्यायाम केला तर ती शुद्धी होते आणि आपल्या शरीरातली प्राणशक्ती अगदी शरीरातल्या छोट्याच्या छोट्या भागापर्यंत जाते आणि त्यांचं कार्य सुधारतं. उदाहरण मी तुम्हाला दिलं, हे हात असे केले, जेव्हा आपण असा ताण कधीच देत नाही, बरोबर, तर हा जो तेव्हा तुम्ही ताण देता तेव्हा तिकडलं सगळं जे काही वेस्ट असतं ते सगळं निघून जातं. जेव्हा हात खाली करता तेव्हा ते फील होतं, म्हणजे परत रक्तपुरवठा चांगला होतो. तसंच इंटरनल अवयवांचं पण असतं. त्यांना कधीच आपण स्टिम्युलेशन दिलं नाही तर ते त्यांचा रक्तपुरवठा सुरळीत राहत नाही, किंवा जो काही चॅनल असतं त्याच्यामध्ये मल साठत राहत असतो, तर तो कमी करण्यासाठी आपल्याला योगासनांचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग होतो. ठीक आहे. आता या बाजूला चेहरा करायचा आहे. अजून एक सोपं आसन उपयुक्त असं त्रिकोणासन. दोन्ही पायामध्ये 4 फूट अंतर घ्यायचं. दोन्ही पायामध्ये 4 फूट अंतर घ्यायचं. त्याच्यानंतर डावा पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने आपल्याला करायचा आहे. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे, एक खांद्याच्या रेषेमध्ये. ठीक आहे. आता डावीकडे झुकायचं आहे. डाव्या हाताने आपल्या डाव्या पायाच्या घोट्याला स्पर्श करायचा आहे. परत सरवायचा, एक आणि हात खाली, दोन. ठीक आहे. याचे वेगवेगळे प्रकार आहेत, ते आपण नंतर बघूया. पण आज पहिल्यांदा सिंपल. आता उजव्या पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने करायचा आहे आणि आपल्याला दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे. एक, इथे श्वास आतमध्ये येईल, उजवीकडे झुकायचंय. दोन, श्वास बाहेर. उजव्या हाताने उजव्या पायाच्या घोट्याला स्पर्श करायचा आहे, मान खाली करायची आहे, पाय सरळ ठेवायचा आहे, पाय गुडघ्यामध्ये वाकवायचं नाही. शक्यतो दोन्ही खांदे, छाती, पाय एका रेषेत येतील असा प्रयत्न. सरळ व्हायचा. एक, श्वास आतमध्ये आणि दोन, श्वास बाहेर, हात खाली. परत एकदा सेम करायचं आहे. करूयात. दोन्ही पायामध्ये अंतर. आता डावा पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने आपल्याला करायचा आहे. डावा पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत, एक. आता डावीकडे झुकायचं आहे, दोन. तसंच थांबायचं त्या स्थितीमध्ये थोडा वेळ. श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा आहे. परत सरळ व्हायचं. एक, श्वास आतमध्ये आणि हात खाली, दोन, श्वास बाहेर. परत उजव्या पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने करायचा आहे. दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये करायचे आहेत आणि उजवीकडे झुकायचं आहे. एक, परत सरळ व्हायचंय, दोन आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. आता दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा आहे. थोडस पायाच्या स्नायूंना ताण देऊयात. पायाचे जे काही नसा आहेत, विशेषतः आपले पायाच्या पाठीमागचे स्नायू आणि गुडघ्याचे स्नायू, त्यांना ताकद दिलं पाहिजे. बऱ्याच वेळा आपण ज्या ज्या स्नायूंचा वापर करत नाही त्या त्या स्नायूंना ताकद मिळत नाही. ठीक आहे. तर ती ताकद देण्यासाठी त्या स्नायूंचा वापर होणं सुद्धा गरजेचं आहे. ठीक आहे. तर त्या स्नायूंचा वापर करूया. काय करायचं आहे, मागे झुकायचं आणि नंतर पुढे झुकायचं, कमरेमध्ये न वागता. ठीक, म्हणजे पाठीचा कणा असा होऊ द्यायचा नाहीये, तर तो सरळ ठेवून पुढे झुकायचा आहे. हे जरी आपण शिकलो तरी आपण 90% पाठीच्या मणक्याचे आजार कमी करू शकतो. ठीक आहे. करूया. मागे झुकायचं, एक, दोन. पुढे वाकायचं आहे, कमरेमध्ये न वागता. तुमच्या लक्षात येईल की पायाच्या पाठीमागे ताण पडतोय. पाठीचा कणा सरळ ठेवा. ज्यांना सरळ पाठीचा कणा सरळ ठेवता येत नाही त्यांनी मान वर करा, म्हणजे पाठीचा कणा सरळ करता येईल. परत मागे जायचं, एक, हळूहळू जावा, दोन, पुढे. ज्यांना थोडस मान मागे केल्यावर थोडस चक्कर आल्यासारखं होतं त्यांनी हळूहळू करा.
परत एक श्वास आतमध्ये, परत पुढे झुकायचंय 2 श्वास बाहेर आणि परत सरळ व्हायचं. हात करायचे खाली. आता पुढे किती वाकलं पाहिजे आपण, तर आपले जे खांदे आहेत ते खांदे आपल्या खुब्याच्या रेषेत तरी आले पाहिजेत किंवा त्याच्यापेक्षा खाली गेले पाहिजेत. एवढी मिनिमल फ्लेक्झिबिलिटी आपल्याकडे पाहिजे. म्हणजे बरेच जण फक्त एवढेच करू शकतायत, बरोबर. एवढे करू शकताय म्हणजे काय, त्यांच्या पायाच्या पाठीमागचे स्नायू कडक आहेत आणि पाठीचे स्नायू फार कडक आहेत, बरोबर. मिनिमल फ्लेक्झिबिलिटी किती पाहिजे, आपला खांदे या खुब्याच्या रेषेत पाहिजेत किंवा त्याच्यापेक्षा खाली नेता आले पाहिजे. ठीक आहे, पण मिनिमल म्हटलं तर एवढं. ठीक आहे, तर एवढी फ्लेक्झिबिलिटी आपल्यामध्ये असणं अपेक्षित आहे, नाहीतर आपल्याला गुडघ्याचे किंवा पाठीचे असे तरी त्रास आपल्याला देतात, बरोबर. त्यामुळे तेवढी मिनिमम फ्लेक्झिबिलिटी आपल्याला वाढवायची आहे. करूयात परत एकदा. एक, परत पुढे झुकायचंय 2. कधी कधी फ्लेक्झिबिलिटी असते, पण कशा प्रकारे आपल्या स्नायूंचा वापर करायचा हे आपल्याला कळत नाही, त्याच्यामुळे सुद्धा कधी कधी आपल्याला वागता येत नाही. पण 90% तर असं असतं की फ्लेक्झिबिलिटी कमी असते. परत मागे जायचं. 1 2. ही फ्लेक्झिबिलिटी एका दिवसात वाढत नाही, पण रोजच्या रोज तुम्ही अशी प्रॅक्टिस केली तर त्या स्नायूंची इन्व्हॉल्वमेंट आपल्याला जाणवू शकते किंवा त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो. परत सरळ व्हायचं. 1 आणि हात करायचे आहेत खाली. सर्वांनी या बाजूला चेहरा करायचा आहे. योग साधनेमधला सगळ्यात महत्वाचा आणि आमचे पेशंट किंवा जे काही योग साधक असतात ते नेहमी सांगतात की सर आम्हाला कधी कधी वेळ मिळत नाही योगासनं करायला, बरोबर, किंवा एवढा 1 तास कसं काढायचा आम्ही. तर आम्ही त्यांना सांगतो की ठीक आहे, 1 तास काढायची गरज नाही, फक्त 5 ते 10 मिनिटांमध्ये 12 सूर्यनमस्कार आपण करू शकतो की ज्याने आपल्याला पूर्ण शरीराला व्यायाम मिळतो. ठीक आहे, तर आपल्याला सूर्यनमस्कार करायचे आहेत. 2 सूर्यनमस्कार आपल्याला करायचे आहेत फक्त. हळूहळू तुम्ही ते वाढवू शकता. तर एकदा फक्त मॅडम दाखवतील, नंतर तुम्ही करा. ज्यांना माहित नाही त्यांनी बघून घ्या. आणि सूर्यनमस्कार करायला एज लिमिट नसतं. ठीक आहे, त्याच्यामुळे थोडासा बदल करून आपण सूर्यनमस्कार करू शकतो. एकदा फक्त मॅडम दाखवतील. 12 स्टेप मध्ये सूर्यनमस्कार करायचे. त्यातली पहिली स्टेप नमस्कारासन. ठीक आहे, नंतर 2 थोडेसे हात वरती करायचे, फार मागे झुकायची गरज नाही. पुढे 3. आता डावा पाय मागे घ्यायचा 4. नंतर उजवा पाय मागे 5. नंतर गुडघे छाती हनुवटी टेकवायची आहे 6. छातीवर उचलायची आहे 7. कंबरवर उचलून त्रिकोण करायचा शरीराचा 8. डावा पाय पुढे घ्यायचा परत 9. जो पाय आपण पहिल्यांदा मागे घेतला होता तोच पाय पुढे घ्यायचा. परत 10. उजवा पाय पुढे 11 आणि 12. ठीक आहे, मॅडमला सवय आहे त्याच्यामुळे त्यांनी अजून चांगल्या पद्धतीने केलं. तुम्हाला सवय नसेल तर फार ओढून ताणून करू नका, फक्त हालचाली नियंत्रणात करा. हालचाली मेंदूंचं पूर्ण नियंत्रित करून केलं तरी आपल्याला फायदा होतो. त्यामुळे नियंत्रण महत्वाचं आहे, वाकणं महत्वाचं नाही. आपल्या मॅटच्या पुढे उभं राहायचं सगळ्यांनी. दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये घ्यायचे आहेत आणि आता श्वास आतमध्ये घेत दोन्ही हात वरती करायचे 2. पुढे झुकायचं 3. ज्यांना मागे वागता येत नाही जास्त त्यांनी जेवढं शक्य तेवढं करा. आता डावा पाय मागे घ्यायचा 4. डावा पाय मागे, मान थोडीशी वरती करायची. उजवा पाय मागे 5. शरीराचा त्रिकोण करायचा प्रयत्न, त्यासाठी टाचा टेकवा जमिनीला. नंतर गुडघे छाती हनुवटी 6. गुडघे टेकवायचे जमिनीला, छाती आणि हनुवटी टेकवायची आहे. कमरेचा भाग वरती राहील. नंतर दोन्ही हातावर दाब देऊन छातीवर 7. वरती पाहायचं पूर्ण, कंबर खाली ठेवायची. नंतर शरीराचा त्रिकोण करायचा आहे 8. नंतर आता परत डावा पाय पुढे 9. उजवा पाय पुढे 10. नंतर परत 11 आणि 12. ठीक आहे, आता दुसरा सूर्यनमस्कार करताना उजवा पाय मागे घ्यायचा. आपण आता पहिल्यांदा करताना डावा पाय मागे घेतला होता,
आता उजवा पाय मागे घ्यायचा. करूयात. 2, पुढे 3, आता उजवा पाय मागे 4, 5, 6, गुडघ्याच्या हाती हनुवटी टेकवायची आहे. 7, 8, 9, उजवा पाय पुढे, जो पाय आपण पायावर घेतला होता पुढे. 10, 11 आणि 12. ठीक आहे. हे एका डाव्या पायाने एकदा, उजव्या पायाने एकदा, असं मिळून एक सूर्यनमस्कार खरं तर झालाय, पण आपण काउंट करताना 2 करतोय. ठीक आहे. आता पाठीवर झोपायचं आहे. डोकं माझ्याकडे करायचं, पाय पाठीमागच्या बाजूने करायचे आहेत. डोकं माझ्याकडे करायचं आहे, पाय पाठीमागच्या बाजूने करायचे आहेत. डोळे बंद आपल्याला ठेवायचे आहेत. लक्ष श्वासावरती द्यायचं आहे. मॅडम, इथे करा. थोडस जो काही ताण पडला असेल तुम्हाला त्याला रिलॅक्स करायचं आहे. बऱ्याच वेळा सूर्यनमस्कार केल्यानंतर जर का आपल्याला सवय नसेल तर थोडासा ताण पडतो आपल्या पाठीच्या स्नायूंना. तर त्यासाठी शरीर सैल सोडायचं आहे. जसं आपल्याला शरीराला स्नायूंना ताण द्यायला आपल्याला आपण शिकतोय, तसंच शरीरातील स्नायू रिलॅक्स करायला पण आपल्याला शिकायचं आहे, किंवा ते रिलॅक्स करणं पण महत्वाचं आहे. आता दोन्ही पायांचे टाचा आणि पंजे जोडायचे आहेत. दोन्ही पायांचे टाचा पंजे जोडायचे आहेत. हात आपल्या शरीराच्या जवळ, हातांचे पंजे जमिनीला टेकलेले असे ठेवायचे आहेत. आणि डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. दोन्ही हातांनी गुडघ्याच्या वरती पकडायचा आहे आणि गुडघा पूर्ण आपल्या पोटाकडे खेचायचा आहे. या आसनाचं नाव आहे पवन मुक्तासन. म्हणजे मांडीचा दाब पोटावरती आपल्याला द्यायचा आहे, म्हणजे पोटातील अवयवांना त्याच्यामुळे स्टिम्युलेशन मिळणार आहे. पण हे फार सोपं आसन आहे, त्यामुळे आपण याच्यामध्ये थोडासा बदल केलेला आहे. तो बदल काय आहे, तर उजवा पाय जो सरळ आहे तो आपल्याला काय करायचा आहे, गुडघ्यामध्ये न वाकवता गोल फिरवायचा आहे. डावीकडून उजवीकडे करूया. 1, 2, 3, 4 आणि 5. आता विरुद्ध दिशेने गोल फिरवायचा आहे. 1, मांडीच्या आतल्या स्नायूंना ताण मिळतो त्याच्यामुळे. 2, 3, 4 आणि 5. पाय ठेवायचा आहे खाली, म्हणजे डावा पाय सरळ करायचा आहे. ठीक आहे. हा काय केला आपण आसनामध्ये बदल केलाय. जे सोपं आसन असतं त्याची इफेक्टिव्हिटी अजून वाढवण्यासाठी आपण हा केलेला बदल आहे. परत सेम करायचंय उजव्या पायाने. उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. दोन्ही हातांनी गुडघ्याच्या वरती पकडायचा आहे आणि मॅक्सिमम तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढा गुडघा आपल्या पोटाकडे खेचायचा आहे. मांडीचा दाब पोटावरती आला पाहिजे, म्हणजे पोटातील अवयवांना सुद्धा आपल्याला स्टिम्युलेशन देता येणार आहे. तर ते स्टिम्युलेशन आपल्याला द्यायचं आहे. त्यासाठी आता जो पाय सरळ आहे डावा पाय, तो आपल्याला गोल फिरवायचा उजवीकडून डावीकडे. 1, 2, गुडघ्यामध्ये न वाकवता, म्हणजे आपल्या गुडघ्याच्या स्नायूंना फायदा होणार आहे. 3, 4 आणि 5. पुन्हा विरुद्ध दिशेने. 1, 2, मांडीच्या स्नायूंची ताकद वाढणार आहे. 3, 4 आणि 5. बघा, बऱ्याच वेळा गुडघा जो असतो आपला, हा आपल्या पूर्ण शरीराचं वजन काय करत असतो, पेलत असतो. त्या गुडघ्याच्या स्टेबिलिटीसाठी वेगवेगळे लिगामेंट्स आपल्या गुडघ्याच्या सांध्यामध्ये असतात. तर त्या सांध्यांना किंवा त्या लिगामेंट्सला मजबूती देण्याचं काम हे अशा प्रकारच्या आसनामुळे होतं. पाय करायचं आहे सरळ. त्यामुळे असे आसनं आपल्याला रुटीन प्रॅक्टिस मध्ये ठेवायचे आहेत.
मग त्यामुळे गुडघे दुखी झाल्यानंतर करणं आणि त्याच्या अगोदर करणं याच्यामध्ये फरक आहे. अगोदर केलं तर थोडं जरी तुम्हाला कधी पाय मुरगळला किंवा आपण कधी पडलो किंवा लागलं तरी सुद्धा त्रास वाढत नाही. पण जर का त्याची स्नायूची ताकद चांगली नसेल तर थोडं जरी पडलं तरी काय होतं, ते लिगामेंट टिअर होतं, लिगामेंटला इंजुरी होते आणि आपला गुडघा दुखायला लागतो. बरोबर, आणि ते झीज वाढत जाते. जेवढी ताकद जास्त तेवढी गुडघ्यांची झीज कमी, जेवढी ताकद कमी तेवढी गुडघ्यांची झीज जास्त. त्यामुळे ताकद आपल्याला द्यायची गुडघ्यांना. आता दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत आणि हे फार सोपे सोपे आसनं आहेत. बऱ्याच वेळा आपला असा गैरसमज असतो की आसनं करणं म्हणजे फार अवघड आहे किंवा आपलं ते काम नाहीये किंवा कोणतरी त्याच्यासाठी मार्गदर्शकच पाहिजे, अशी पण गरज नाहीये खरं तर. हा, पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, सोबत पाहिजे एवढं नक्की असतं. ती सोबतीसाठी एक तो एक्सक्यूज आपण देऊ शकतो. पण ठीक आहे, आता दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवलेत आपण. दोन्ही हात खाली टेकवायचे पंज जमिनीला. दोन्ही ज्यांना शक्य आहे त्यांनी दोन्ही हातांनी पायाच्या घोट्याला पकडायचं आहे. कमरेच्या स्नायूंचं टोनिंग करूयात. हे एक आसन असं आहे सेतुबंधासन, ज्याच्यामध्ये पाठीच्या मणक्याची एकाच वेळेस बॅकवर्ड बेंडिंग आणि एकाच वेळेस फॉरवर्ड बेंडिंग होतं. कमरेच्या म्हणजे पूर्ण स्पाईनचं मुवमेंट त्याच्यामध्ये होते. कंबरवर उचलायची. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी एक कंबर उचलायची, आपली छाती हनुवटीच्या जवळ न्यायचा प्रयत्न करायचा आहे. मान सरळ ठेवायची, यावेळेस टाचा खाली ठेवायच्या आहेत. दोन, टाच वर उचलायची नाहीये. ज्यांचे हात पायापर्यंत पोहोचत नाहीत त्यांनी जेवढं शक्य आहे तेवढं करा. हात खाली जमिनीला टेकवून कंबरवर उचलले तरी चालणार आहे. परत एकदा, एक, श्वास आतमध्ये आणि कंबरवर, मान सरळ ठेवायची. परत दोन, परत एकदा, एक, श्वास आतमध्ये, दोन, श्वास बाहेर आणि कंबर खाली. परत दोन्ही पाय सरळ करायचे आहेत. मान करायचे आहे सरळ. हाताचे पंजे आकाशाकडे करायचे आहेत. रिलॅक्स व्हायचं आहे. आणि आता सर्वांनी डाव्या कुशीवर वळायचं आहे आणि पोटावरती झोपायचं आहे. डाव्या कुशीवर वळायचं आहे, पोटावरती झोपायचं आहे. दोन्ही हात एकमेकांवरती ठेवायचे आहेत. कपाळ दोन्ही हातांवरती टेकवायचं आहे. पोटाच्या स्नायूंवरती आपल्याला झोपायचं आहे. हनुवटी दोन्ही हातांवरती टेकवायची आहे. आणि आता पुढचं आसन करायचंय भुजंगासन, जे आपल्या पाठीच्या मणक्याला लवचिकता देणारं असं आसन आहे. हनुवटी आता दोन्ही हातांवरती ठेवायची आहे. हनुवटी दोन्ही हातांवरती टेकवायची आहे. आता दोन्ही हातांवरती दाब देऊन मानवर, छातीवर आणि हात करायचे आहेत सरळ. तर यात एक, दोन्ही हातांवरती दाब, मानवर, छातीवर आणि हात सरळ करायचे. समोर तुम्ही पाहू शकता. ज्यांना जमत नसेल तर असे हात ठेवायचे आणि सरळ करायचे. परत खाली यायचं. दोन, अगदी सिंपल आहे. पाठीच्या मणक्याची मिनिमल फ्लेक्झिबिलिटी मेंटेन ठेवण्यासाठी हे एवढं आसन तुम्ही रेग्युलर प्रॅक्टिस मध्ये जरी ठेवलं तरी आपल्याला त्याचा फायदा होणार आहे. परत एकदा, एक, हात सरळ, मानवर, गळ्याच्या स्नायूंना ताण, कोपरे सरळ. थोडं थांबलात की तुमच्या लक्षात येईल की हळूहळू तो ताण आपल्या कमरेच्या स्नायूंपर्यंत, मानेच्या स्नायूंपर्यंत पर्क्युलेट होतो. परत खाली जायचं. दोन, ज्यांना अगदीच हात सरळ करता येत नाही त्यांनी कोपरे टेकून छातीवर उचला, तेवढं सुद्धा फायदेशीर आहे आपल्याला. परत एकदा, एक, आणि टाचा पंजे जोडायचे. ज्यांना शक्य आहे त्यांनी टाचा आणि पंजे जोडायचे. ज्यांना खूप ताण पडत असेल त्यांनी थोडं अंतर घेतलं तरी चालू शकणार आहे. परत खाली यायचं. दोन, आपल्या पाठीच्या मणक्याची मिनिमल फ्लेक्झिबिलिटी मेंटेन ठेवणं हे या आसनाचं काम आहे. आता पुढचं करूयात. दोन्ही हातांचे कोपरे असे ठेवायचे. हा, समोर तुम्ही बघू शकता. कोपरे खांद्याच्या रेषेत, कोपरे खांद्याच्या रेषेत ठेवायचे आहेत.
आणि श्वास आतमध्ये घे, दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे, वरती घ्यायचे आहेत. एक, मानवर, जेवढी मानवर तेवढं पाठीला ताण जास्त, कोपरे टेकवायचे जमिनीला. परत पाय करायचे सरळ, 2, परत एकदा 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2 आणि परत खाली झोपायचं आहे, दोन्ही हात एकमेकांवरती. दोन्ही हनुवटी दोन्ही हातांवरती टेकवायचे आहे. आणि आपल्या या क्रीडा संकुलचे अधिकारी आणि तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले सर यांचं आगमन आता झालेलं आहे. त्यांचं मी सहर्ष स्वागत करतो आपल्या शिबिरामध्ये. सर, शेवटचा शशांक भुजंगासन आपण करूयात. दोन्ही हात खांद्यांच्या बाजूला. येस येस. दोन्ही हात खांद्यांच्या बाजूला, दोन्ही हातांवरती दाब द्यायचा, छातीवर उचलायची. 1, कंबर उचलायची आणि टाचेवरती बसायचंय. 2, कपाळ टेकवायचंय जमिनीला. परत दोन्ही हात वरती करायचे. 1 आणि हात करायचे खाली. 2. हे सुद्धा आसनांचा सिक्वेन्स आहे. शशांकासन, भुजंगासन असं जरी आपण रेग्युलर केलं तरी सुद्धा पाठीच्या मणक्याची लवचिकता वाढणे, पोटावरती दाब येऊन इंटरनल अवयवांचं कार्य सुधारणं आणि पोटावरची चरबी कमी होणं, हे काम या आसनांमुळे होत असतं. ठीक आहे. आता सर्वांनी पद्मासनामध्ये बसायचंय किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे आणि आपल्याला कपालभाती करायचे आहे. जसं मी मगाशी सांगितलं तुम्हाला की कॅनल मध्ये कचरा अडकला तर शेवटच्या भागापर्यंत पाणी व्यवस्थित पोहोचत नाही किंवा तेवढ्या क्षमतेचं पोहोचत नाही, कमी प्रमाणात पोहोचतं. तसंच आपल्या शरीरामध्ये सुद्धा आहे. आपली जी एनर्जी आहे किंवा ज्याला योगशास्त्रामध्ये प्राणशक्ती म्हणतात, ती प्राणशक्ती ज्या मार्गातून वहन करते ते मार्ग जर का अस्वच्छ असेल तर पूर्ण शरीरापर्यंत ते पोहोचत नाही. तर त्या नाड्यांचं शोधन करण्यासाठी शुद्धिक्रिया सांगितल्या, त्यातली कपालभाती ही महत्वाची शुद्धिक्रिया आहे. तर त्याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला पोटाच्या स्नायूंचा वापर करायचा आहे. जो काय आपण श्वास बाहेर सोडणार आहोत ते पोटाच्या स्नायूंचं आकुंचन करायचं आहे आणि श्वास आपल्याला बाहेर सोडायचा आहे जोरात. आणि पोट रिलॅक्स करायचा. जेवढा श्वास बाहेर गेलेला आहे तेवढाच श्वास आपोआप आतमध्ये येतो, स्वतःहून घ्यायचा नाही. आणि परत तो श्वास पोटाची हालचाल करत बाहेर सोडायचा आहे. 1 मिनिटामध्ये 60 वेळा पोटाची हालचाल होईल. अशा प्रकारे आपल्याला 2 मिनिटं सलग कपालभाती करायची आहे. फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी या क्रियेचा आपल्याला उपयोग होतो. पोटाची हालचाल चांगली असल्यामुळे किंवा चांगली झाल्यामुळे पोटाच्या स्नायूंचं टोनिंग आणि अंतर्गत अवयवांना त्याचा फायदा होतो. करूयात आपण. तुम्ही सुरू ठेवायचंय, माझ्यासोबत करायचा प्रयत्न करा. डोळे बंद, लक्ष श्वासावर. पोट आतमध्ये घ्यायचा, श्वास बाहेर सोडायचा. करूयात. सुरू ठेवायचं आहे. पोट आतमध्ये घ्यायचा आहे, श्वास बाहेर सोडायचा आहे. पोटातील अंतर्गत अवयवांना याचा फायदा होणार आहे. त्याच्यानंतर फुफ्फुसांची आणि हृदयाची कार्यक्षमता याच्यामुळे वाढणार आहे. जास्तीत जास्त हवा बाहेर सोडल्यामुळे ऑक्सिजन आपल्याला जास्त प्रमाणामध्ये इथे उपलब्ध होणार आहे. कारण की आपण 1 मिनिटामध्ये नॉर्मली 20 श्वास घेतो, पण या कंडिशन मध्ये आपण 1 मिनिटामध्ये 60 श्वास घेतो. बरोबर. त्यामुळे आपोआपच हवा जी उपलब्ध होते आपल्याला ती जास्त होते. त्याच्यामुळे मन एकाग्र करायला आपल्याला मदत होणार आहे. त्यामुळे कपालभाती ही क्रिया रुटीन प्रॅक्टिस मध्ये ठेवायची आहे. आणि पोटाच्या स्नायूंच्या हालचालीमुळे पोटाचं पण टोनिंग होणार आहे
त्याच्यासोबत हायपर ऍसिडिटी, बद्धकोष्ठता, यकृताचं काम चांगलं नसेल तर ते सुद्धा चांगलं व्हायला मदत होणार आहे. ज्यांना पूर्ण 60 वेळा पोटाची हालचाल करता येत नाही त्यांनी थोडं थांबायचं आणि परत 30 स्ट्रोक करायचे, परत 30 स्ट्रोक करायचे. थांबत थांबत केलं तरी काही हरकत नाही. हळूहळू त्याचं प्रमाण आपल्याला वाढवायचं आहे. त्या सगळ्यांनी आता थांबायचं आहे. डोळे बंद ठेवा, लक्ष श्वासावरती द्या. हळूवार श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा. मगाशी सांगितलं त्याप्रमाणे ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन आपल्या रक्तातलं वाढतं कपालभातीमुळे. त्यामुळे एक शांतता आपल्याला अनुभवायला मिळते. श्वासाचं नियंत्रण आपलं चांगल्या प्रकारे व्हायला मदत होत असते. त्यामुळे कपालभाती नियमित ठेवायची आहे. आता आपण करूयात 30 वेळा कपालभाती. 30 वेळा फक्त पोटाची हालचाल करायची आहे माझ्यासोबत. म्हणजे माझा जो श्वासाचा आवाज आहे त्याच्यासोबत तुमचा श्वास बाहेर आला पाहिजे. सलग करूयात, कोऑर्डिनेशननी करायचं आहे. थांबायचं आहे, डोळे बंद ठेवायचे आहेत, लक्ष श्वासावरती द्यायचं आहे. हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास सोडायचा आहे. नेहमी प्राणायाम करण्यापूर्वी आपल्या शरीरातले नाड्या जर का शुद्ध असतील तर प्राणायामाचा आपल्याला अधिक फायदा होतो. त्यामुळे नियमित प्राणायाम करायच्या पूर्वी आपल्याला कपालभाती करायची आहे. डोळे बंद ठेवायचे आहेत, लक्ष श्वासावरती द्यायचं आहे आणि आपण 3 वेळा ओंकार गुंजन करणार आहोत. ओंकार गुंजन हे सुद्धा एक प्रकारचा प्राणायामच आहे की त्याच्यामुळे आपल्या श्वासाचं नियमन आपण शिकतो. प्राणायाम आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो. त्यामुळे घरी साधना करताना जर का खूप वेळ नसेल तुमच्याकडे अगदी शारीरिक हालचाली करायला, तरी सुद्धा तुम्ही 11 वेळा ओंकार गुंजन जरी केलं तरी सुद्धा आपल्या फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढून आपल्यामध्ये एनर्जी डेव्हलप होणार आहे. आपल्या शरीरामध्ये उत्साह वाढवणार डोपामाइन हे हार्मोन आणि आनंदी म्हणजे फिलिंग ऑफ वेलबिंग हे याच्यासाठीच सेरोटोनिन म्हणून हार्मोन असतो. तर त्या हार्मोनचं सिक्रेशन या सगळ्या योग साधनेमुळे नियमित व्हायला मदत होणार आहे. त्यामुळे आपल्याला नियमित योग साधना करायची आहे. 3 वेळा ओंकार गुंजन करूया. डोळे बंद ठेवा, लक्ष श्वासाकडे. श्वास आतमध्ये घेतल्यानंतर श्वास बाहेर सोडताना ओंकार गुंजन करायचा आहे. एका ओंकार झाल्यानंतर परत खोल श्वास घ्यायचा आणि परत दुसरा ओंकार करायचा. म्हणजे 2 ओंकारमध्ये एका श्वासाचं आपल्याला अंतर राहणं अपेक्षित आहे. ठीक आहे, करूयात. खोल श्वास घ्यायचा सगळ्यांनी. माझ्यासोबत ओंकाराचं गुंजन करायचं आहे. 1 शांती मंत्र आपल्याला म्हणायचा आहे.
म्हणेल माझ्या मागे सगळ्यांनी म्हणायचं आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. दोन्ही हातांचं एकमेकांवरती घर्षण करायचं आहे. दोन्ही हात आपल्या चेहऱ्यावरून फिरवायचे आहेत. नमस्कार मुद्रेमध्ये यायचं आहे. आपली हनुवटी छातीला टेकवायची आहे. हनुवटी छातीला टेकवायची आहे. डोळे बंद ठेवायचे आहेत. आपोआप आपल्या दोन्ही भुवयांच्या मध्ये लक्ष केंद्रित करायचं आहे आणि आपण केलेला योगाभ्यास आपल्याला ईश्वर चरणी अर्पण करायचा आहे असा संकल्प करून हळूवार डोळे उघडायचे आहेत आणि रिलॅक्स व्हायचं. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला योग साधना करायची आहे. बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की योग साधना फार अवघड आहे, अवघड योगासन असतात किंवा आपल्याला जमणार नाही. असं काही नाही. अशा प्रकारे सोपं जरी तुम्ही केलं तरी सुद्धा आपल्याला त्याचा फायदा होणार आहे. नुसतंच शारीरिक नाही तर अंतर्गत आपल्या मेंदूची कार्यक्षमता वाढणार आहे. मेंदूमध्ये जे कनेक्शन असतं स्नायूंचं किंवा न्यूरॉन्सचं तर ते सुद्धा घट्ट होणार असतं. त्यामुळे हेल्दी एजिंग म्हणजे वयानुसार होणारे जे काही बदल आपल्या शरीरामध्ये असतात तर ते आपण या योगा साधनेच्या माध्यमातून कमी करू शकतो किंवा लांबवू शकतो आणि आपण आपलं आयुष्य चांगलं करू शकतो. ठीक आहे. त्यामुळे असंच आपण 5 दिवस अशाच प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने योगासनं करणार आहोत. काही तेच योगासनं राहतील, काही योगासनांमध्ये बदल होईल. तर अशा प्रकारे योग साधना आपल्याला करायची आहे. जेवढं तुम्हाला शक्य आहे तेवढं तुम्ही लक्षात ठेवा. शेवटच्या दिवशी जाताना मी तुम्हाला एक छोटं बुकलेट देणार आहे. त्याच्यामध्ये आपण जे काही आसनं केलेले आहेत त्याची माहिती असणार आहे. म्हणजे तुम्हाला घरी गेल्यावर सुद्धा ते करायला सोपं जाईल. बरोबर. आणि मी मगाशी सांगितलं तसं कुठल्याही असं एवढं सोप्या पद्धतीने आसन करायला प्रत्यक्ष कोणीतरी सांगायलाच पाहिजे याची गरज नसते. पण एक गरज मात्र असते की कोणतरी सोबत पाहिजे. बरोबर. कारण की बरेच जण आम्हाला काय म्हणतात, आम्हाला येतं पण घरी काही वेळ मिळत नाही. कारण की घरी करायला बसलो की काही ना काहीतरी काम आमच्या डोक्यामध्ये चालतात. त्यामुळे आम्हाला ते करता येत नाही पूर्ण 1 तास कन्सिस्टन्स. इथं आलं की ते 1 तास कन्सिस्टंटली होतं आणि तोच आपल्याला फायदा आहे. त्यामुळे इथे रेग्युलर तुम्ही या 5 दिवस म्हणजे तुम्हाला पूर्ण योग साधनेची माहिती होईल. आणि जरी जमत नसेल एखादं आसन तरी करू नका किंवा कमी प्रमाणात करा. मी जर का 20 राऊंड सांगत असेल तर तुम्ही 10 राऊंड करा. 10 पण जमत नसेल 5 करा. तुम्हाला जेवढं जमतंय तेवढं करा आणि हळूहळू आपली कार्यक्षमता वाढवा. पण काहीच जमत नाही असं नाही. 10च्या ऐवजी 1 करा. आज तुम्ही 1 केलेलं 10 दिवसांनी तुम्हाला बरोबर 10 करायला उद्युक्त करणार आहे. बरोबर. त्यामुळे तुम्ही रेग्युलर 10 दिवस करा. इथं मी आज थांबतो. उद्या बरोबर आपण 6:30 वाजता भेटूयात. शक्यतो आपण बरोबर 6:30ला चालू करतो. त्यामुळे थोडं 5 मिनिटं तुम्ही अगोदर आलात तरी चालेल. ठीक आहे. धन्यवाद.